तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला काल सायंकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। जवळपास 2 ते 2.5 तास पडलेल्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं होतं आणि त्याच पद्धतीनं आज देखील कोल्हापूरसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपण बघू शकतो सकाळपासून कोल्हापूर आणि परिसरामध्ये अशा पद्धतीचं ढगाळ वातावरण आहे ते अनुभवायला मिळते। काल ज्या पद्धतीचा पाऊस पडला अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळलेली होती, त्याचबरोबर अनेक ठिकाणी होर्डिंग्स देखील फाटलेले आढळलेले होते, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। वाहनधारकांची देखील यामुळे तारांबळ उडालेली पाहायला मिळाली। आज ज्या पद्धतीचं वातावरण ढगाळ वातावरण सकाळपासून अनुभवायला मिळते ते पाहता आज दुपारनंतर देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय वाहनधारक देखील आज पुरेशी काळजी घेऊनच घराबाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळते। रेनकोट असेल त्याचबरोबर इतर साहित्य घेऊनच हे सगळे वाहनधारक आता घराबाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळते। कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचा विचार जर केला तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून वळीव पावसाची हजेरी ग्रामीण भागामध्ये होती, त्यामुळे शेतीच्या कामाला देखील वेग आलेला होता। मात्र काल ज्या पद्धतीचा मुसळधार पाऊस पडला ते पाहता काही प्रमाणात नुकसान देखील उन्हाळी पिकांचं झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या पिकांच्या पंचनाम्याची लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी देखील आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। मात्र तुर्तास आपण बघतोय काल ज्या पद्धतीनं जोरदारपणे पाऊस पडला, पावसानं अक्षरशः झोडपून काढलं, त्यानंतर आज कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा ढगाळ वातावरण आहे ते अनुभवायला मिळते आणि त्यामुळे आज देखील दुपारनंतर तशाच पद्धतीची परिस्थिती किंवा तशाच पद्धतीचा दमदार पाऊस आहे तो पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।